ओ मामी 11 वाजले तरी छकुली उठली नाही. 11 वाजले ना फक्त. 3 वाजता उठते आमची छकुली. आणि ते काय उंडा तुम्ही भिजू राहिला. हो आमच्या गावातल्या पोरी सकाळी उठून स्वयंपाकही करते, अभ्यासही करते आणि काम पडलं तर वावरतही जाते. आणि तुम्ही गर्वानं सांगू राहिल्या माई पोरगी 3 वाजता उठते. वारेच जमाना. अरे तर जवाई बापू माई पोरगी 3 वाजेपर्यंत मीटिंगा करते. अशा कोणत्या मीटिंग हवे बापा रात्री 3 वाजेपर्यंत. पोरीकडे लक्ष ठेवावं लागते बापा. लक्ष हो पहिले ती तिला लवकर उठायला शिकवा, त्यानंतर पूर्णाची पोळी आणि मस्त संध्याकाळी भाकरी आणि बेसन. बेसन आणि भाकर. पहिले तर तिला मॅगी बनवणं शिकवा लाग. हो मामी काय म्हणलं. काही नाही शिकव तू शिकव. ऐकलं मी सगळं. असं असल तर खेड्यातलीच करायला पुरते मला. बर हे एवढं गाजर द्या बरं कापून. बरं मामी होणाऱ्या जावयाकडून काय अपेक्षा आहे तुमच्या, म्हणजे माझ्याकडून. जास्त काही नाही हो. एक मस्त आलिशान घर, त्याच्यासमोर फॉर्च्युनर गाडी आणि शहरात चांगली सरकारी नोकरी आणि मस्त 50-60 एकर गावाकडे शेती असणारा बागायतदार पाटील. बरं जावाई बापू तुमच्या काय अपेक्षा आहे पोरीवाल्याकडून. काय ना मॅमी जास्त काही अपेक्षा नाही. 20 लाख कॅश, एक थार गाडी आणि ते 40 एकर संत्रा. आणि लग्न कसं मस्त असं थाटामाटात झालं पाहिजे. दोघांची घोड्यावर एंट्री. तुगडुक तुगडुक तुगडुक. कसं दिसू आम्ही दोघं. त्याला अपेक्षा नाही, त्याला हुंडा म्हणते हुंडा. ओ मामी तुम्ही जे सांगत होते ते का गणपतीची वर्गणी होती का.